जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये. तुम्ही एकदा काही जागा सोडली तर सरकार तुमचं आंदोलन मोडून काढेल, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मनोज जरांगे यांनी बुधवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. मनोज जरांगे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा या ठिकाणी असलेले अनेक अमराठी विद्यार्थी त्यांना हिंदीत बोलण्याचा आग्रह करत होते. मात्र अभिजित दिपके हे मनोज जरांगे मराठीत काय बोलतात त्याचे भाषांतर करून विद्यार्थ्यांना सांगत होते. तरी काही विद्यार्थी मनोज जरांगे यांना हिंदीत बोलायचा आग्रह करत होते. यावर मनोज जरांगे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत मिश्किल टिप्पणी केली. काय वेळ आलीये, मी मराठीत बोलतोय आणि हे हिंदीत सांगायले, मला हिंदी येत नाही, तोच प्रॉब्लेम आहे. पण मी हिंदी बोललो तर तुम्ही तुमचं हिंदी विसरून जाल, असे जरांगे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच भाषा पिकली. यावेळी मनोज जरांगे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथे आलो आहे. भाजप सरकार प्रत्येक वेळी गोरगरीब लोकांच्या लेकरांवर अन्याय करते. या पुढच्या काळात सरकारने विद्यार्थ्यांवर हात उचलला तर याचं महाराष्ट्रातील फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज पूर्ण उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. आम्ही देखील आंतरवाली सराटीला आंदोलन केले होते. तिकडेही गोरगरिबांच्या लेकरांवर, मायमाऊली मुलींना आणि वृद्ध माणसांवर पोलिसांनी प्राणघातक हल्ला केला होता. आमच्यावर गोळ्या घातल्या होत्या. माझी विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, तुम्ही फक्त ही जागा सोडू नका. आम्ही सगळं देश तुमच्या मागे आहोत. तुम्ही दुसरीकडे गेला तर आंदोलन मोडून टाकतील. हे सरकार निवडून दिले आहेत, हेच आज आपल्या लेकर बाळांवर उलटले आहे. त्यांना उलट करायची ताकद विद्यार्थ्यांमध्ये आणि गोरगरीब जनतेमध्ये हे त्यांच्या ध्यानात नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.